खड्डे आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी बनून आम्ही दोघांनी जास्त वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आणि पुढच्या महिन्यापासून, खरं तर ह्याच महिन्याला 12 तारखेला आम्ही मीटिंग लावतोय, पण एक साधारणपणे एक सिस्टम लावतोय आम्ही की अमोलदादा किंवा मी किंवा आम्ही दोघंही आम्ही दर महिन्याला महाविकास आघाडीची पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक मीटिंग घेणार आहोत आणि जिल्हा परिषदमध्येही घेणार आहोत. या इलेक्शनबद्दल काहीच चर्चा झाली नाही, कारण का ते काँग्रेस सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत बोलले होते. हर्षवर्धन सपकाळजी, माननीय उद्धवजी, राऊत साहेब आणि त्यांचे सगळेच लोक. आम्ही मागच्या आठवड्यात 2 आमच्या मीटिंग झाल्यात आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीचा एकत्रपणे लढण्याचा आम्ही तिघांनी घेतलेला आहे. पण आमचे सगळे सहकारी जिथे तिघं आम्ही एकत्र मिळून लढतोय, त्याच्यामुळे तो काही विषयाची फार काही चर्चा होण्याचं आज कारणही नाही. खरं तर अर्थातच तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आज वाचलंच असेल, काहीतरी गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतोय पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं, लेकी, सुना नाही आहेत, मग लढायचं नाही त्याच्यासाठी. आणि गंमत मला एकाची वाटते की महाराष्ट्र सरकारचा स्थानिक डेटा आणि केंद्र सरकारचा क्राईमचा डेटा ह्याच्यात तफावत आहे. म्हणजे आदरणीय माननीय अमित शहाजींचा डिपार्टमेंटचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा, हे तिन्ही वेगळे वेगळे डेटाज हे आलेले आहेत. त्यामुळे कुठला डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आणि प्रत्येक वर्तमानपत्रात एक दिवस आड, कदाचित रोजही असेल, पण कुठली ना कुठली घटना, दुर्दैवी घटना ही पुण्यामध्ये होते. मला आश्चर्य वाटतंय की एवढे सगळे व्हिडिओ सगळ्या चॅनलवर चालत असताना पुण्याचे पोलीस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत का, ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे खरं, आणि पडलेला आहे मला मोठा प्रश्न. हेच मी जे बोलले तोच तुम्ही प्रश्न विचारताय मला. मग हे पत्र मला, पण मग हे त्यांनी पत्र मला लिहायच्याऐवजी माननीय देवाभाऊंना आणि अमित भाई शहांना लिहायला पाहिजे होतं ना, कारण का डेटा तर त्यांचंच सरकार आहे केंद्रात पण आणि राज्यात. तर ते मला पत्र लिहायच्याऐवजी त्या 2 गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजे ना, कारण का डेटा आला कुठून? गृहमंत्रालयातून. आणि गृहमंत्रालयातून डेटा आला, नुसता डेटा नाही. त्यांना जर असं वाटत असेल की इथे कोयता गँग नाही, तर मी प्रत्येक चॅनलचे मनपूर्वक हात जोडून आभार मानते की कोयता गँग जेव्हा जेव्हा अटॅक करते तेव्हा तेव्हा तुम्ही जबाबदारीने त्याचे व्हिडिओज हे चॅनलवर दाखवतात. मागच्या आठवड्यात कात्रज चौकामधली मारामारी जणू काय तो सिनेमाचा शॉट आहे. एका माणसाला धरून त्याला वरून फेकून द्यायचेही उद्योग चाललेले. तिथल्या नगरसेवकांची मी बोलली. आता कुठला पक्ष विचारायचा नाही, कारण का आम्हाला या विषयात राजकारणच आणायचं नाही, कारण का आमचं पुणे बदनाम होतंय, आमचा महाराष्ट्र बदनाम होतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी हा डेटा येत असेल तरी अतिशय विनम्र आणि प्रांजळपणे मी माननीय जे कारभारी आहेत पुण्याचे त्यांना गेल्या मीडियामधल्या गेल्या 1 महिन्यातल्या सगळ्या बातम्या पाठवणारे. क्राईम कमी होत असेल तर आनंदच आहे, पण त्याचा वास्तवता काय आहे कदाचित ते टीव्ही बघत नसतील, असंही असू शकेल.
बघा, पुण्यामधला क्राईम पहिला विषय तो संपूया आणि मग मी याच्यावरही बोलेन. पुण्यामध्ये क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे. आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले. त्याच्यामुळे अर्थातच आणि आमची सहकार्याची भूमिकाच आहे ना पोलिसांना. आता परवा 22 लोक गेले.